तर आपण बघितलं आहे की कोणत्याही शब्दाला आपण यस लावलो तर त्याचा अनेक वचन होते. जसा चेअर आहे, चेअर्स होते, फॅन आहे, फॅन्स होतात, म्हणजे अनेक वचन होतात. परंतु काही शब्द असे असतात की ज्यांना यस लावल्या की त्याच्या अर्थच बदलते. ते शब्द आपण पाहणार आहोत काही. असं बघा, एअर, एअर म्हणजे हवा. आता याला मी यस लावलं तर याचा अर्थ होते हावभाव. काय होते? हावभाव. ठीक आहे. हा बघा, भुजा, आर्म म्हणजे भुजा. दुसरा आर्म आहे, याला मी यस असं लावला तर याचे होते शस्त्र. काय होते? बरोबर ना, आर्म्स. दुसरा आहे बघा, IRON, आयरन. आयरन म्हणजे लोह, लोखंड. याला जर आपण यस लावला तर त्या होतात बेड्या. चोरी केल्यावर त्या कायद्याला घालतात ना बेड्या. हा, तर आयरस म्हणजे होतात बेड्या. त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? हतकडी. काय म्हणतात? हतकडी म्हणतात. त्यानंतर आहे पेन, PEIN. पेन म्हणजे वेदना. आपण कमर दुखली, पाठ दुखते, त्याला म्हणतात पेन. पण याला आपण जर यस लावला तर त्याचा अर्थ होते प्रयत्न. अर्थ होते प्रयत्न. त्याला कोशिश म्हणतात हिंदीमध्ये. त्यानंतर बघा, GOOD, गुड. गुड म्हणजे चांगला. याला जर तुम्ही यस लावल्या तर गुड्स म्हणजे सामान. गुड्स म्हणजे काय होते? सामान. तो बघा ट्रकवर लिहिणारा माहिती का बरं? गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहक. त्या ट्रकवर काय जाते? सामान जाते, माल जाते, मग लिहिलं गुड्स कॅरियर. त्याच्यानंतर बघा वुड, WOOD. वुड म्हणजे लाकूड. वुड म्हणजे लाकूड. याला जर आपण यस लावल्या तर वुड्स म्हणजे होते जंगल. काय होते? जंगल. काय होते? जंगल. तर अशा प्रकारचे शब्द तुमच्या पुस्तकामध्ये असतील की ज्याला यस लावला की त्याचा अर्थ बदलतो. ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि उद्या लिहून मला दाखवायचे आहेत. कमीत कमी 5 शोधायचे. ठीक आहे.